नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या गट क मुख्य परीक्षेचे पर्यावरण या विषयाचे स्पष्टीकरण आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करू। बघा, पर्यावरणचे आपल्याला 5 प्रश्न विचारले गेले होते, म्हणजे क्वेश्चन नंबर 65 पासून ते क्वेश्चन नंबर 70 पर्यंत आपल्याला पर्यावरणचे प्रश्न आहेत। तर त्यापैकी आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन डिस्कस करायला सुरुवात करू। बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो पहिलाच प्रश्न कायद्यावर विचारलेला आहे। तो कायदा कुठला बघा, भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राज्यपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला। आता या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला इम्पॉर्टंट, ते म्हणजे राजपत्र। तर इन जनरल तो कायदा कधी लागू करण्यात आला असा प्रश्न विचारलेला नाही आहे, तर मोर स्पेसिफिकली म्हणजे तो कायदा गॅझेट ऑफ इंडिया मध्ये कधी पब्लिश करण्यात आला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे। तर बघा, याचा करेक्ट आन्सर येणार मे 1986। ठीक आहे, म्हणजेच हा 23 मे 1986 हे त्याचं आन्सर असणार। आता बघा, कायद्याच्या बाबतीत 2 गोष्टी असतात। आधी कायदा संसदेमध्ये पारित झाला, पास झाला, त्यानंतर राष्ट्रपतीची साइन झाली त्यावर की तो कायदा होतो। तो कायदा झाल्यानंतर तो राजपत्रामध्ये म्हणजे सरकारचं जे गॅझेट असते बघा, तर त्या गॅझेटमध्ये पब्लिश केला जातो आणि त्यानंतर मग तो कायदा सर्वीकडे लागू केला जातो। म्हणजे जिथे जिथे भारताचा भूभाग आहे तर त्या संबंधी मग 2 डेट येत असतात। एक म्हणजे कायदा इनॅक्ट करण्याची डेट आणि दुसरं म्हणजे कायदा फोर्स म्हणजे जेव्हा तो लागू होतो ती डेट। तर बघा, पर्यावरण संरक्षण कायदा हा 23 मे 1986 ला भारताच्या गॅझेटमध्ये म्हणजेच राजपत्रामध्ये पब्लिश करण्यात आला आणि नंतर नोव्हेंबर 1986 मध्ये तो कायदा सर्वत्र लागू करण्यात आला। त्यामुळे या क्वेश्चन मध्ये आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर आन्सर नंबर 3, ऑप्शन नंबर 3। ठीक आहे, आता बघा, पर्यावरण संरक्षण कायदा हा आपण वाचतो नेहमी, सर्वात महत्त्वाचा असा कायदा आहे, कारण भारतामध्ये पर्यावरण विषयक कुठलेही कायदे करण्याचा अधिकार भारत सरकारला या कायद्या अंतर्गत मिळतात। म्हणजे आपल्याला पर्यावरणमध्ये जे काही विविध प्रदूषणे होत आहेत किंवा पर्यावरणाचं आपल्याला संवर्धन करायचं आहे त्यासंबंधी कुठलेही कायदे या कायद्याअंतर्गत केल्या जातात किंवा कुठलेही नियम या कायद्याअंतर्गत सरकार करू शकतात। ठीक आहे, तर 65चं करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे तो म्हणजे लेक टॅपिंग या कन्सेप्टवर। आता आधी आपण लेक टॅपिंग हा कन्सेप्ट काय आहे समजून घेऊ। बघा, लेक टॅपिंग म्हणजे ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, लेक टॅपिंग हाच शब्द वापरला। ठीक आहे, बघा हा कन्सेप्ट काय आहे, एक कुठलाही ठीक आहे हा लेक असणार। ठीक आहे, एखादा कुठलाही तलाव असणार असं आपण म्हणू। ठीक आहे, हा काय आहे, तलाव म्हणजेच लेक। ठीक आहे, आता हा लेक असेल तर याला काय केल्या जाते बघा, कुठल्याही कारणासाठी जर का या तलावाचं पाणी आपल्याला दुसऱ्या कुठल्या माध्यमामध्ये आणायचं आहे किंवा तलावातील पाण्याची पातळी कमी करायची आहे किंवा तलावातील पाण्याचा वापर करून जर का तिथे विद्युत निर्मिती करायची असेल, तर असं कुठलेही कारण असो त्यासाठी जर का आपल्याला या तलावाचं पाणी वापरायचं असेल तर त्यासाठी एक टेक्निक यूज केल्या जाते। ती टेक्निक बघा काय आहे, जिथे पण एखादा तलाव किंवा सरोवर असणार म्हणजे जिथे पण एखादा जलसाठा असणार त्याच्या बाजूला म्हणजे आजूबाजूच्या एरियामध्ये एक असं टनेल खोदल्या जाते। त्या लक्षात, याला आपण टनेल म्हणू, असं टनेल खोदल्या जाते किंवा याला इंग्लिशमध्ये विहिरीसारखा एरिया असा खोदल्या जातात। ठीक आहे, आणि हा टनेल खोदल्यानंतर याला हा जो याचा बेस आहे म्हणजे तलावाचा जो बेस आहे म्हणजे जिथे काय असणार एकदम तलावाचा तळ असणार, तर त्या तळाजवळ अशी याची लिंक केल्या जाते म्हणजे असं खोदकाम होते। हा जो आहे हा टनेल हा कसा असणार, याची जाडी जास्त असणार, याची जाडी कशी आहे, कमी आहे। ठीक आहे, तर असे सरळ सरळ टनेल खोदल्या जातात आणि त्या टनेलला लिंक केल्या जातात डायरेक्टली बेसमध्ये, म्हणजे त्या तलावाचा जो तळ भाग आहे त्या तळ भागापर्यंत हा असं खोदकाम केलं जाते। आणि हे खोदकाम केल्यानंतर बघा, जिथे आता हा इथे जर का तळ भाग आहे म्हणजे इथपर्यंत काय आहे, जमीन आहे, कारण आपण आजूबाजूची जमीन खोदतोय ना, मग ही जमीन आहे आणि इथे काय असणार, पाणी म्हणजे असा किनारा। तर इथे मग आपल्याला या पाण्याचा जर ॲक्सेस पाहिजे असेल तर इथे स्पोर्ट केल्या जाते
म्हणजे कुठलाही डायनामाइट वापरून किंवा कुठलाही एक माध्यम वापरून इथे स्फोट केला जाते आणि हा स्फोट झाल्यानंतर काय होणार तर मला सांगा, हा जो तलाव आहे तर इथला जो खडक आहे हा खडक तुटणार, ब्रेक होणार आणि जसा हा ब्रेक झाला, सॉरी एक मिनिट आपण परत ड्रॉ करू. ठीक आहे, आता हा तलाव आहे, या तलावाच्या तळ्यापर्यंत आपण खोदकाम केलं. तलावाच्या तळापर्यंत खोदकाम केल्यानंतर जर का इथे आपण काय केलं, एक स्फोट केला. स्फोट करून हा जो आजूबाजूचा खडक असणार किंवा जे काही माध्यम असणार, भिंत असणार, ती काय होणार, ब्रेक होणार. आणि जशी ती भिंत ब्रेक झाली तसं लगेच काय होणार तर बघा, या तलावातलं पाणी लगेच कशामध्ये येणार, या टनेलमध्ये येणार. आता मला सांगा, एवढा मोठा तलाव आहे आणि या तलावामध्ये जलसाठा आहे, तो स्थिर आहे, म्हणजे ते पाणी कुठल्याही मोशनमध्ये नाही आहे. या स्थिर जलसाठ्याला जर का आपण एक पाईप कनेक्ट केला सडनली इथं स्फोट करून, तर मला सांगा या पाण्याला याचा ॲक्सेस मिळणार, म्हणजे हे पाणी इकडे वाहायला सुरुवात होणार. आणि जेव्हा हे पाणी वाहणार तेव्हा या पाण्याची जी स्पीड असते ती फार जास्त असते. कारण स्थिर जलसाठ्याला जर का आपण खालच्या दिशेने खोदकाम करून एका पाईपमध्ये जर का आपण पाणी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची स्पीड कशी असते, जास्त असते. तर मग फुल स्पीडनी हे पाणी काय होणार, त्या टनेलमध्ये येणार आणि असं करत करत शेवटी विहीरमध्ये किंवा साईडचा जो टनेल आहे तिथेही नेला जाणार. मग यासाठी बघा, ही जी प्रक्रिया आहे ह्या पूर्ण प्रक्रियेला म्हटल्या जातात लेक टॅपिंग. येते का लक्षात? म्हणजे सिंपल आहे प्रोसेस, की कुठलाही एक स्थिर जलसाठा जर का असेल, तलाव असेल, सरोवर असेल, तर त्या तलाव किंवा सरोवराच्या बेस जो असतो, म्हणजे ज्याला आपण तळ म्हणतो, ठीक आहे, तर त्या तळाशी काय केल्या जाते, साईडला जी जमीन आहे तर त्या जमिनीवर कुठले एक टनेल खोदल्या जाते, तिथून पाईप इन्सर्ट केल्या जातात आणि हे टनेल खोदून पाईप इन्सर्ट करून जिथे हा तलाव आहे किंवा तिचा जो तळ आहे तिथे स्फोट घडून आणल्या जाते. आणि जसा हा स्फोट केला की लगेच काय होणार तर बघा, हा जो एवढा पोर्शन आहे, हा जो एवढा पोर्शन आहे, हा एवढा पोर्शन ब्रेक होणार आणि त्यातलं जे पाणी आहे ते कशामध्ये येणार, पाईपमध्ये येणार किंवा टनेलमध्ये येणार. आणि या पाईपमध्ये येणाऱ्या पाण्याचा स्पीड काय असतो, जास्त असतो. त्यामुळे याचा वापर हे वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतात. बघा, याचे सिंपल कारण असू शकतात हे सर्व प्रक्रिया करण्यामागचे. जर का इथे टर्बाईन आपण लावले तर या टर्बाईनवर काय होणार, या तलावातलं किंवा सरोवरातलं पाणी फुल स्पीडने येणार. मग त्याचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जातो किंवा तलावाचं पाण्याची जी लेव्हल आहे ती कमी करायची असेल तर केल्या जाते. तर त्याचा जर ॲक्सेस आपल्याला घ्यायचा असेल वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा ज्या काही गोष्टींसाठी पाण्याची गरज आहे त्याच्यासाठी, तर ही प्रक्रिया वापरली जाते. याला लेक टॅपिंग अशी प्रक्रिया म्हणतात, प्रोसेस म्हणतात. ठीक आहे, तर प्रश्न काय विचारला होता बघा, ही जी लेक टॅपिंग प्रक्रिया आहे, हा जो प्रयोग आहे हा आशिया खंडामध्ये पहिला प्रयोग करण्यात आला आणि तो पण भारतातील कोयना जलाशयामध्ये. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण आशिया खंडामध्ये लेक टॅपिंग ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पहिल्यांदा कोयनामध्ये करण्यात आली, कोयना जलाशयामध्ये. तर ही कुठल्या वर्षी करण्यात आली असा प्रश्न आहे. तर ती करण्यात आली होती मार्च 1999 मध्ये. तो जनरली याची डेट असेल 13 मार्च 1999, म्हणजे याचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. बघा, 13 मार्च 1999ला कोयना जलसाठ्यामध्ये पहिल्यांदा लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला आशिया खंडातील. तर ही प्रक्रिया काय आहे ही लक्षात आली का तुमच्या? सरळ सरळ लेकला काय केलं जाते, टनेल थ्रू ते पाणी कमी केलं जाते. ठीक आहे, तर परत 66चं पण करेक्ट ऑप्शन काय ना, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67. आता बघा, क्वेश्चन नंबर 67 मध्ये काय विचारलं आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने खालीलपैकी कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केलेली आहे. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने कुठली पर्यावरण विषयक संघटना विकसित केलेली आहे असा हा प्रश्न आहे. त्यामध्ये बघा, तुम्हाला ऑप्शन दिले आहे FAO म्हणजेच अन्न आणि कृषी संघटना, त्यानंतर मिनिस्ट्री दिली आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय, त्यानंतर हेल्थ आणि IUCN. तर आपल्याला माहित आहे की कुठलीही मिनिस्ट्री आणि इथं काय विचारलं आहे आपल्याला, संघटना, त्यामुळे बी ऑप्शन नसणार. नेक्स्ट IUCN ची निर्मिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केली आहे का, तर नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन काय येणार बघा, याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे फक्त C. तर आता बघा, हे काय आहे, आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह, म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो बघा, हेल्थ इन्व्हायरमेंट लिंक इनिशिएटिव्ह. तर ही जी संघटना आहे ही संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सहाय्याने सुरू करण्यात आली होती. आता ही संघटना जनरली काय करते बघा,
किंवा याचा उद्देश काय आहे बघा, सिंपल आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे म्हणजे हिचा जो कन्सर्न आहे तो कशा संबंधी असणार, आरोग्यासंबंधी, बरोबर आहे. आणि कुठली डेव्हलप करत आहे ऑर्गनायझेशन, तर इन्व्हायरमेंट, म्हणजेच काय की आरोग्याचा आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे आणि कशा प्रकारे पर्यावरणातील विविध गोष्टी, विविध संघटना किंवा पर्यावरणातील विविध समस्या, पर्यावरणातील विविध घटक हे कशा प्रकारे मानवी आरोग्यावर परिणाम करतात किंवा मानवी आरोग्याशी त्याचा काय संबंध आहे याबद्दल जागृती निर्माण करणे, याबद्दल वेगवेगळ्या उपाययोजना करणे किंवा वेगवेगळ्या पॉलिसी इम्प्लिमेंट करणे, हे सर्व काम कोण करते, हेल्थ ऑर्गनायझेशन. येते का लक्षात. आणि या उद्देशानेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ही संस्था सुरू केलेली आहे. येत्या लक्षात. त्यामुळे याचं पण करेक्ट ऑप्शन काय असणार, तो ओनली ऑप्शन नंबर सी. सो हेल्थ इन्व्हायरमेंट लिंक इनिशिएटिव्ह ही अशी ऑर्गनायझेशन आहे जी काय करते, पर्यावरण आणि आरोग्य यांमध्ये नेमका काय संबंध आहे आणि कशा प्रकारे मानवी आरोग्यावर पर्यावरणाचा परिणाम होत असतो याबद्दल जनजागृती करण्याचे काम हे करतात. ठीक आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलं, क्वेश्चन नंबर 67. आता परत थोडा फॅक्च्युअल आहे क्वेश्चन. बघा इथं काय विचारलं आहे, 2016 मध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते. तर त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलेले आहे. म्हणजे बघा आता क्वेश्चन आहे ऑर्गॅनिक फार्मिंगवर. तर ऑर्गॅनिक स्टेट काय आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग काय असते. बघा आपण जी शेती करतो तर ही शेती करत असताना कुठल्याही रसायनांचा वापर न करता संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेचाच वापर केला जातील. म्हणजे नैसर्गिक घटकच वापरून शेती करत आपण जर का शेती करत असू तर त्याला आपण काय म्हणतो, सेंद्रिय शेती. त्याला आपण काय म्हणतो, सेंद्रिय शेती. म्हणजे या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल, फर्टिलायझर, पेस्टिसाइड यांचा वापर होत नाही. तर जे काही नॅचरली ऑकरिंग फर्टिलायझर्स आहेत म्हणजे नैसर्गिकरित्या जे काही आपल्याला खतं म्हणून उपयोगी येतात किंवा नैसर्गिक कीटकनाशके असतात, तर ह्या सर्व नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून जी शेती केल्या जाते त्या शेतीला आपण म्हणतो सेंद्रिय शेती, बरोबर आहे. मग अशा प्रकारे केमिकलचा वापर कमी करणे आणि प्रदूषणाला आळा घालणे किंवा प्रदूषण कमी करणे हा त्याचा काय असतो, मुख्य उद्देश असतो. मग आपल्या राज्यामध्ये असलेली संपूर्ण शेती ही केमिकल किंवा रसायन विरहित असायला पाहिजे, प्रदूषण मुक्त असायला पाहिजे आणि त्यासाठी ही सेंद्रिय पद्धतीनेच केल्या गेली पाहिजे अशी योजना सिक्कीम या राज्याने अंमलात आणली. आणि नंतर सिक्कीम या राज्यामध्ये संपूर्ण जी शेती आहे ती कशा प्रकारे केल्या जाऊ लागली, सेंद्रिय शेती. त्यामुळे बघा 2016 मध्ये सिक्कीमला काय कुठला दर्जा देण्यात आला, तर भारतातील पहिले 100% 100% सेंद्रिय राज्याचा दर्जा सिक्कीम या राज्याला देण्यात आला. तर त्यामध्ये मग बघा जर 100% ऑर्गॅनिक फार्मिंग आहे तर एकूण किती एकरचा एरिया किंवा एकूण किती एकर शेती ही सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आली आहे असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे क्वेश्चन एकदम फॅक्च्युअल आहे, डेटा बेस्ड आहे. बघा आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेले आहेत तर ते ऑप्शन एकरमध्ये दिलेले आहेत. त्या का लक्षात, ते ऑप्शन तुम्हाला एकरमध्ये दिलेले आहे. तर जर का तुम्ही चालू घडामोडीमध्ये हा टॉपिक वाचला असेल तर तुम्हाला माहीत असेल जवळपास 75,000 हेक्टर, हे काय म्हणत आहे 75,000 हेक्टर. आता हे जवळपास मी म्हणत आहे, ठीक आहे. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला 75,445 किंवा असे वेगवेगळे आकडे दिसतील. पण जर का आपण ऑन एन ॲव्हरेज कन्सिडर केला किंवा एक राऊंड फिगर कन्सिडर केला तर 75,000 हेक्टर एवढी जी लँड आहे किंवा एवढी जी शेती आहे किंवा एवढं जे क्षेत्र आहे त्याला सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलेलं आहे. तर याला जर का आपण या हेक्टरला एकरमध्ये जर का कन्वर्ट केलं तर त्याचं करेक्ट ऑप्शन येते 1,80,000 एकर. त्यामुळे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. येत्या लक्षात. तर बघा हा जो डेटा आपल्याला दिला आहे तर तो डेटा हेक्टरमध्ये दिलेला आहे त्या लक्षात. आणि तो हेक्टरमध्ये असल्यानंतर थोडेफार जे आकडे आहेत ते मागे पुढे देण्यात आलेले आहे. पण जर आपण ऑथेंटिक सोर्स जर आपण वापरला, गव्हर्नमेंटची वेबसाईटवर जर चेक केलं तर 75,000 नियर अबाउट हेक्टर हा आकडा आपल्याला दिलेला आहे. तर त्याला जर आपण कन्व्हर्ट केलं एकरमध्ये तर ऑप्शन काय येणार, करेक्ट ऑप्शन 1,80,000 एकर. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. आता हा जनरली आपण बघा हिमालय या टॉपिकमध्ये स्टडी करतो.
बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात आणि त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात, त्यांना काय म्हटले जाते? तर बघा आपल्याला टोपोग्राफी माहित आहे, जे आपल्याला भूरूपे माहित आहे. बघा कसं येणार, जर का आपण हिमालयाचा विचार केला तर भारतातील बहुतेक नद्या या हिमालयांमध्ये उगम पावतात. मग हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत बघा, तर ह्या नद्या काय करतात, ह्या नद्या या उंचीवरून वाहत येतात, बरोबर आहे. उंचीवरून वाहत आल्यानंतर हा जो पायथा आहे, तर ह्या पायथ्याजवळ बघा ह्या उंचीवरून वाहत येत असताना नद्या काय करतात, त्यांच्यासोबत म्हणजे जो वॉटर फ्लो आहे, पाण्याचा प्रवाह आहे, तर पाणी काय करणार, अपक्षय करणार. आणि अपक्षय करत असल्यामुळे, इरोजन करत असल्यामुळे यामध्ये बारीक बारीक दगड येत्या लक्षात, त्यानंतर बारीक कण, माती, हे सर्व गोष्टी सोबत वाहून आणतात. आणि हे वाहून आणल्यानंतर जेव्हा त्या पायथ्याशी येणार तर संपूर्ण हे जे छोटे छोटे दगड आहेत, ज्याला आपण पेबल्स म्हणतो किंवा बाकी घटक आहे, हे कुठे डिपॉझिट करतात, या उतारालगत, म्हणजे जिथे या पर्वताचा पायथा आहे या पायथ्यावर सर्व गोष्टी काय करतात, ते डिपॉझिट करतात. आता हे सर्व वाहून आल्यानंतर आपण सिंपल याला गाळ म्हणू, ठीक आहे. तर ह्या नद्या जेवढ्याही गाळ वाहून आणत आहे, तर वाहून आणणारा गाळ हा कुठे डिपॉझिट होणार, तर हिमालयाच्या पायथ्याशी. मग इथे तुम्हाला सगळं असं दगडांचे छोटे छोटे तुकडे किंवा बाकी गोष्टी, इतर गोष्टी, गाळ हे दिसणार, येत्या लक्षात. आणि त्यानंतर बघा हा एरिया झाल्यानंतर आता इथे जनरली हे जे सर्व गाळ आहे, हे जे सर्व दगड आहे, पेबल्स आहे, हे सर्वच्या सर्व वर साचले जातात, यांचे थर साचतात. त्यामुळे इथे आपल्याला नदीचं पाणी दिसत नाही, कारण पाणी हे खालच्या थरावर साचले जाते आणि वर कशाचा थर असतो, या गाळांचा थर असतो. म्हणून आपण काय म्हणतो जनरली की वरून वाहत येणारी नदी इथे काय होतं, गायब होते, म्हणजे आपल्याला ही दिसत नाही. नंतर सडनली या नंतरचा जो नेक्स्ट ट्रॅक असते, इथे मात्र पाण्याची पातळी वाढते, कारण या नदीने इरोजन करून आणलेले सर्व घटक इथे डिपॉझिट झालं की त्यानंतर खाली जे पाणी आहे ते पाणी काय होणार, पुढे वाहत जाणार. आणि पुढे वाहत जात असल्यानंतर ते पाणी वर येते आणि इथली जमीन म्हणजे इथे जी काही माती आहे ते, आणि त्यामुळे इथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. इथे कुठला प्रदेश तयार होतो, दलदलीचा प्रदेश तयार होतो. या दलदलीच्या प्रदेशानंतर मग बघा आता हीच नदी काय करणार, पुढे जाऊन, तर बघा पुढे जाऊन एक नदी नवीन नवीन गाळ आणणार आणि गाळाचं संचयन तिच्या काठावरती करणार, बरोबर आहे. पण आता जशी जशी नदी वाहत जाते आणि जसा जसा नवीन गाळ डिपॉझिट होतो, तर हा जो जुना गाळ आहे, जो आधी डिपॉझिट केला होता, हा गाळ काय होणार, दूर दूर लोटल्या जाणार आणि त्या दूर लोटल्या गेलेल्या गाळांवर नवीन गाळाचे संचय होत जाणार. म्हणजे जशी जशी नदी वाहत आहे आणि जसा जसा गाळ आणत आहे, तर हे गाळाचं डिपॉझिशन जे आहे, हे डिपॉझिशन साईडला होत राहते, काठावर होत राहते. आणि नवीन गाळ काठावर डिपॉझिट होत असल्यामुळे जो आधी डिपॉझिट झालेला गाळ आहे, जुना गाळ, तो काय होणार, दूर दूर जाणार, म्हणजे त्यावर थरावर थर साचणार. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्यांमुळे तयार झालेलं दिसते, ठीक आहे. तर याला आपण काय काय म्हणतो बघा, यांचे आपण नाव घेतो. तर बघा हा जो पहिला प्रदेश आहे, जिथे सगळे दगड, माती, गाळ जमा होत आहे, याला आपण म्हणतो भाबर, याला आपण काय म्हणतो, भाबर. त्यानंतर हा जो दलदलीचा प्रदेश आहे, या दलदलीच्या प्रदेशाला आपण म्हणतो तराई, येत्या लक्षात. त्यानंतर हा जो नवीन गाळ आहे, मी काय म्हणत आहे, नवीन गाळ, तर त्या नवीन गाळाला आपण म्हणतो खादर. आणि हा जो जुना गाळ आहे, या जुना गाळाला आपण म्हणतो भांगर. तर हीच टोपोग्राफी आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेली आहे. तर बघा याचं करेक्ट आन्सर काय येणार मग, तर इथे पर्टिक्युलरली आपल्याला विचारलं आहे की जे दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात पायथ्याशी, त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात मग, भाबर. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला येणार, ऑप्शन नंबर सेकंड. आणि त्यानंतर जो दलदलीचा प्रदेश असतो त्याला काय म्हटलं जाते, तराई. आणि नंतर जुना जो गाळ आहे त्याला म्हणतो आपण भांगर आणि नवीन गाळ खादर. तर आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार, करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सेकंड, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन जो आहे, तर लास्ट क्वेश्चन आपल्याला पर्यावरणीय आपत्तीवर दिलेला आहे. पर्यावरणीय आपत्ती म्हणजे बघा आता चर्नोबिल इथे अणुशक्ती अपघात झाला, तर त्या अपघाताबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. सिंपल प्रश्न आहे बघा, चर्नोबिल अणुशक्ती अपघात हा 26 एप्रिल 1986 रोजी झाला, तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा स्वीडनमधील शास्त्रज्ञांना 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणांचे उत्सर्जन झालेले समजले,
तर हे ऑप्शन देखील करेक्ट आहे. आता बघा चर्नोबिल हे कुठे आहे, तर चर्नोबिल हे युक्रेनमध्ये आहे, बरोबर आहे. तर युक्रेनमध्ये चर्नोबिल इथे न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता आणि त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये मिसमॅनेजमेंटमुळे काय झाले, ते जे रेडिएशन्स आहे ते लीक झाले, बरोबर आहे. हा जो किरणोत्सारी पदार्थ आहे त्याचं काय झालं, उत्सर्जन झालं आणि त्यामुळे मोठी पर्यावरणीय आपत्ती घडून आली. तर हा जो इन्सिडन्स आहे हा कधी झाला होता, 26 एप्रिल 1986. आणि हे जे किरणोत्सारी पदार्थ आहे तर हे पर्यावरणामध्ये आणि हवेमध्ये मिसळल्यानंतर ते दूरवर पसरले आणि आजूबाजूच्या एरियामध्ये देखील त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. तर मग आजूबाजूला म्हणजे स्वीडनमध्ये देखील त्याचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे तिथल्या शास्त्रज्ञांना हे किरणांचे उत्सर्जन झालेले समजले. तर सेकंड ऑप्शन पण करेक्ट आहे. आणि लास्ट जे दिलं आहे की चर्नोबिल प्रकल्पामध्ये ग्रॅफाईटचा उपयोग अणुभट्टी थंड करण्यासाठी केला जात होता, तर हे ऑप्शन देखील करेक्ट आहे. आता बघा जनरली वॉटर म्हणजेच पाण्याचा वापर केला जातो हे जे अणुभट्टी असतात त्या रिॲक्टरला थंड करण्यासाठी, ठीक आहे. वेगवेगळे माध्यम वापरले जातात. ते जे चर्नोबिल प्लांट होता तर यामध्ये ग्रॅफाईटचा वापर केला जात होता रिॲक्टरला थंड करण्यासाठी. हे जे आपल्याला दिलेले आहेत तीनही ऑप्शन, ते हे तीनही ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर 4 A, B, C बरोबर आहेत. तर बघा असे आपल्याला प्रॉपर पर्यावरणचे 5 प्रश्न विचारण्यात आले होते. क्वेश्चन थोडे ट्रिकी होते. ट्रिकी म्हणण्यापेक्षा जे प्रॉपर कन्सेप्ट आहे किंवा बेसिक कन्सेप्ट आहे पर्यावरणचे त्यावर न विचारता फॅक्च्युअल डेटा जो आहे त्यावर 2 प्रश्न विचारले, ज्याच्यामध्ये तारीख विचारल्या जाते. त्यानंतर हा थोडा ट्रिकी क्वेश्चन होता असं मी म्हणणार, आणि एक्झाम त्यांनी हेक्टरचं एकरमध्ये विचारलेलं आहे. बाकी हे जे 2 आहे हे एक जनरल क्वेश्चन होते असा मी म्हणेल. तर असे 5 प्रश्न आपल्याला पर्यावरण या विषयाचे आलेले होते. धन्यवाद. बंद करून द्या. कॅमेरा बंद करायचाच आहे.